तर भावानं बेल तोडता तोडता एवढं जोरानं खाली पडलो ना हो, की तुम्हाला काय सांगू आता. तर जय बोले मित्रांनो, आज आपली ट्युशन होती. काऊन की दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे सगळे संपल्या होत्या आणि खूप दिवस झाले. म्हटलं ब्लॉग वगैरे पण नाही टाकला. तर म्हटलं आपण आता एखादा चॅलेंज घेऊन पाहू. म्हटलं ट्राय तर करून पाहू. जमत नाही तर मग ते आपण घेतलं एक चॅलेंज 30 डेज ऑफ ब्लॉगचा. तर भावांनो, मला तर माहिती आहे तुम्ही आपल्याला नक्कीच ते नक्की सपोर्ट वगैरे करसान. तर तुम्ही सपोर्ट वगैरे करा, आपल्याला फॉलो वगैरे करून घ्या. तर भाऊ सकाळी सकाळी ट्युशनला आलोच नाही, पण सगळेच सगळे पोरच होते ना हो इथं. आणि तो तुम्हाला माहित आहे तर राव पोरं कशी राहतात. तर यानं दिली इकडे हनुमान चालीसाच लावून. पहिलवान म्हणतात ना, मग त्याला नाद करती का यावंच लागतं. विषय हार्ड आहे इथचा. याच्या अंगात कोणता किडा घुसला होता काय माहित ना राव. याने पण एवढं डेंजर गाणं लावून दिलं ना, माझं खिरात एवढा डेंजर गाणं लावलं ना. आम्ही सगळे जण इथं पोरच होतो. तर भाऊ तेवढ्याचा ब्रेक झाला. आम्ही पाणी वगैरे प्यासाठी खाली आलो. पाणी वगैरे पिऊन वरती गेलो. वरती घेऊन पाहतो का पूर्णच्या पूर्ण क्लास खाली ना. त्यानंतर काय ट्युशन वगैरे सुटल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर आलो. मी पेट्रोल वगैरे टाकून घेतलं माझ्या. त्यानंतर आपल्याला जायचं होतं बँकेत गेल्यानंतर थोडंफार आपलं ते काम होतं ते आपण निपटून घेतलं. तिथून घरी आल्यानंतर मी निघालो बाहेर जाण्यासाठी. बाहेर जाताना आपल्याला पोरं दिसले आम्हाला देवानं ट्युशन मध्ये सोडून. त्याला तिथं सोडून मी आलो डायरेक्ट गुळात चहावर. कारण की चहा वगैरे प्यायचा होता आपल्याला. तिथं आल्याबरोबर पहिले रामचे दर्शन घेतले करून. तिथून चहा वगैरे पिऊन मी निघालो बेल तोडण्यासाठी. भाऊ तिथून आलो तर सही आणि झाडावर पण शांततेत चढलो. पण विषय एवढा भारी होता की खाली पाहून मला भेवत लागत होता. आणि पहिले सही डांग पण हलकी फुलकीच होती. आणि भाऊ त्याचा भेव होता तेच झालं ना. शेवटी या भीतीवरून खाली उतरताना मी रपकन पडलो ना. चांगलीच घेतली सुजून. त्यानंतर जाताना हार वगैरे घेतले. तसं घरी येऊन पाहतो तो आपल्या माडीवर एका पोरीचा बर्थडे होता. त्या बर्थडेवर डेकोरेशन म्हणजे की सचिन दादाचं होतं. आणि हेच आहे ते बर्थडे गर्ल जे आता फुग्यासोबत खेळत आहे. तर भाऊ थोड्याच वेळात लकीदान सर्व काही डेकोरेशन ओके करून टाकलं. संध्याकाळी बर्थडे मध्ये आलो. इथं सचिन दादा मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढत होतो. तर भाऊ इथं मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि गुळात चहावर गेलो. कारण की तिथं आपल्या मोबाईलचा चार्जर आले. तिथे चार्जर वगैरे घेऊन पेट्रोल वगैरे भरलं आणि तिकून सरळ निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून द्या.